नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण BA भाग 3च्या अभ्यासक्रमासाठी अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीशास्त्र या पेपरमधील संशोधन आराखडा आणि संशोधन आराखड्यातील विविध पायऱ्या यांचा आढावा घेणार आहोत. संशोधन आराखडा. कोणत्याही संशोधनापूर्वी संशोधन आराखडा तयार करणे ही एक महत्त्वाची पायरी असते. संशोधकाला संशोधन आराखडा तयार केल्यामुळे वेळ, श्रम व पैशाची बचत होण्यास मदत होते. संशोधन आराखडा कामाचे नियोजन आणि योग्य मांडणी करतो. शास्त्रीय व सामाजिक संशोधनात संशोधन आराखड्यामुळे कामाची निश्चित रूपरेषा व मांडणी तयार होते. जसे एखादी इमारत बांधताना, धरण अथवा पूल बांधताना त्याचा आराखडा तयार केला जातो, त्याचप्रमाणे संशोधन करताना संशोधनाचा विषय, संशोधनासाठी लागणारा कालावधी, अभ्यासाचे क्षेत्र, माहिती संकलन करावयाचे ठिकाण, त्याचे विश्लेषण, त्यासाठी येणारा खर्च, भविष्यात येणाऱ्या समस्या याविषयीची अंदाज बांधणी करावी लागते. या सर्वांचा तपशीलवार विचार म्हणजेच संशोधन आराखडा होय. याची व्याख्या विचारात घेताना PV यंग असे म्हणतात, संशोधन म्हणजे तर्कशुद्ध सुव्यवस्थित नियोजनाद्वारे संशोधनाला मार्गदर्शन करणे होय. तर ड्वाइश व कुक यांच्या मते संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निष्कर्षाची सांगड घालणे होय व तथ्यसंकलन आणि विश्लेषण करण्यासाठी नियोजन करणे होय. संशोधन आराखड्यातील विविध पायऱ्या. पहिली पायरी आहे समस्येची निवड. कोणत्याही संशोधनाची सुरुवात समस्या निवडीपासून होते. समस्यांची निवड करणे ही पहिली पायरी समजली जाते. संशोधकाला कोणत्याही एका समस्येचे निराकरण करावे लागते. सामाजिक शास्त्रात अनेक समस्या आहेत, मात्र एकाच वेळी सर्व समस्यांचा चिकित्सक अभ्यास संशोधक करू शकत नाही. त्यामुळे त्याला त्यापैकी कोणत्याही एका समस्येची निवड ही आपल्या संशोधनासाठी करावी लागते. दुसरी पायरी आहे शीर्षक. संशोधनाला योग्य शीर्षक दिले पाहिजे. शीर्षक संक्षिप्त असले पाहिजे, ते सोपे व सुटसुटीत असले पाहिजे. तसेच संशोधकाने निवडलेल्या समस्येच्या व्याप्तीवर संपूर्ण प्रकाश टाकणारे असले पाहिजे. संशोधनाचा हेतू. अभ्यासासाठी घेतलेल्या विषयाचा हेतू व उद्दिष्टे निश्चित असली पाहिजेत. अधिक गुंतागुंतीची व किचकट समस्या सोडविण्यासाठी तितक्याच व्यापक संशोधनाची गरज असते. यामुळे हेतू व उद्देश निश्चित असला पाहिजे. मागील संशोधनाचे परीक्षण. संशोधनाचा विषय निवडल्यानंतर या समस्येशी संबंधित या अगोदर जे संशोधन झाले आहे त्याचे टीकात्मक परीक्षण करावे लागेल. शिवाय मागील संशोधनामधल्या त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यांनी हाताळलेले विषय पाहावे लागतील. त्याचे मूल्यमापन करावे लागेल. कोणती समस्या सोडविण्यासाठी मागील संशोधनात प्रयत्न झाले आहेत याचाही आढावा घ्यावा लागेल. यामुळे संशोधकाला नवीन संशोधन करण्यासाठी नवीन व निश्चित दिशा प्राप्त होईल. संशोधनाची व्याप्ती. संशोधन करताना जसे समस्येची निवड करतो तसेच ती समस्या कोणत्या भौगोलिक क्षेत्राशी संबंधित आहे हे विचारात घेऊन व्याप्ती निश्चित करावी लागते. कारण संपूर्ण समस्येचा अभ्यास करणे हे वेळ, पैसा व श्रम वाया घालवणारे आहे. शिवाय भौगोलिक व्याप्ती निश्चित केल्याशिवाय संशोधनाला निश्चित मूळ रूप प्राप्त होत नाही. संशोधनाचे उद्दिष्ट. संशोधन करताना संशोधकाला आपल्या डोळ्यासमोर काही निश्चित उद्दिष्ट ठेवले पाहिजे. हे उद्दिष्ट सकारात्मक असले पाहिजे. शिवाय ते संशोधनाशी व भौगोलिक व्याप्तीशी संबंधित असले पाहिजे. उद्दिष्टांवर संशोधनाची पुढील दिशा निश्चित होत असते. त्यामुळे उद्दिष्टे नेहमी आपण निवडलेल्या विषयाला अनुसरून असली पाहिजेत. संकल्पना व चले. संशोधन करताना संशोधक अनेक संकल्पना व व्याख्या वापरत असतो. त्याचा निश्चित उलगडा झाला पाहिजे. अर्थशास्त्रातील संकल्पना अर्थशास्त्राबाहेरील व्यक्तींना समजाव्यात यासाठी या संकल्पना आणि चले यांचा अर्थ द्यावा लागेल. उदाहरणार्थ काळा पैसा, सीमांत शेतकरी,
लघुउद्योग, व्यवहार खर्च, रोखता, आर्थिक विकास, नफा, किंमत, खर्च, उत्पादन, उपभोग यासारखी अनेक चले अर्थशास्त्रात वापरली जातात. यामधील बऱ्याचशा चलांचा अर्थ इतर व्यक्तींसाठी नवीन असतो. त्यामुळे संशोधनाची व्याप्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चलांची व संकल्पनांची विस्तृत मांडणी संशोधन आराखड्यामध्ये केली गेली पाहिजे. नमुना निवड. संशोधनाच्या विविध पायऱ्यांमध्ये समस्येचे अवलोकन करण्यासाठी निश्चित व्याप्ती विचारात घेऊन नमुना निवड केली जाते. या नमुना निवडीसाठी अनेक पद्धती वापरता येतात. त्यांचा आढावा आपण पुढील भागात घेणार आहोत. गृहीतके. गृहीतके ही संशोधनाचा आधारस्तंभ असतात. गृहीतके खरी व सकारात्मक असली पाहिजेत. ती उद्दिष्टांना समर्पक असली पाहिजेत. गृहीतके ही संशोधनासंबंधी सर्वसाधारण विधाने असतात. ती आपल्या विषयाला व समस्येला अनुसरून असली पाहिजेत. तथ्यसंकलन व विश्लेषण. नमुना निवडीनंतर तथ्यसंकलन केले जाते. यामध्ये प्राथमिक तथ्यसंकलन व दुय्यम तथ्यसंकलन या दोन पद्धतींचा वापर केला जातो. प्राथमिक तथ्यसंकलन म्हणजे संशोधक स्वतः जाऊन समस्येविषयीची माहिती जमा करतो, तर दुय्यम तथ्यसंकलनामध्ये अन्य कोणीतरी जमा केलेल्या माहितीचा किंवा स्रोतांचा वापर संशोधक आपल्या संशोधनासाठी करतो. जमा केलेल्या माहितीचे पृथक्करण करणे, त्याची सारणी करणे, त्याचे तक्ते तयार करणे, नकाशे व आलेखचा वापर करणे, जमा केलेल्या माहितीचे आपल्या शब्दात विश्लेषण करणे गरजेचे असते. ही सर्व कार्ये संशोधकाला करावी लागतात. संशोधनाचे स्पष्टीकरण. सर्व माहितीचे संकलन व विश्लेषण केल्यानंतर ती माहिती सोप्या व सुटसुटीत शब्दात मांडली गेली पाहिजे. माहितीची योग्य पडताळणी झाली पाहिजे. पुढील संशोधनासाठी सूचना. जसे संशोधन करताना आपण मागील संशोधनाचा आढावा घेतला होता, तसा आपल्या संशोधनाचा इतरांना उपयोग व्हावा यासाठी पुढील संशोधकांना काही सूचना कराव्या लागतात. संशोधनाचे रूपांतर ज्ञानात होते व ज्ञान पुढील संशोधनाला चालना देते. संदर्भ ग्रंथसूची. संशोधनाच्या शेवटच्या भागात संशोधनासाठी वापरले गेलेल्या दुय्यम तथ्यांची माहिती संदर्भ ग्रंथ संदर्भ सूचीमध्ये द्यावे लागतात. यामध्ये लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, प्रसिद्धी वर्ष, संदर्भ पान क्रमांक इत्यादी माहिती द्यावयाची असते. अहवाल व सारांश. संशोधनाच्या शेवटच्या टप्प्यात संक्षिप्त अहवाल सादर केला जातो. शिवाय प्रकरण योजना तसेच अनुक्रमणिका, प्रकरणाचे शीर्षक, संशोधनासाठी मार्गदर्शन व मदत केलेल्यांबद्दल ऋणनिर्देश, संशोधनाचा एकूण खर्च, त्याचे अंदाजपत्रक सादर केले जाते. अशा प्रकारे वरील सर्व पायऱ्या लक्षात घेऊन संशोधकांनी संशोधन आराखडा तयार केला पाहिजे व त्यानुसार संशोधनाचे कार्य सोयीचे, सोपे व सुटसुटीत असले पाहिजे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक समस्यांमध्ये अनेक समस्या आहेत. त्यापैकी काही समस्यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना या संशोधन आराखडा या विषयाची माहिती ही उपयुक्त व माहितीपूर्ण ठरू शकते. धन्यवाद.